पुण्यातील खडकवासला धरण हे भरलेलं आहे। धरणातून 16,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। धरण क्षेत्रामध्ये पाऊस असल्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। मुळा मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी धरणं जे आहे ते जवळपास आता 100% भरण्याच्या मार्गावरती आहेत। खडकवासला धरण मात्र 100% भरलेलं आहे आणि खडकवासला धरणामधून मुळा मुठा नदीपात्रामध्ये 9 वाजल्यापासून 16,247 इतके क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातोय। आपण पाहतो की मुळा मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा प्रवाह जो आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो। त्यामुळे नदीपात्राकडच्या लोकांना नदीकाठच्या लोकांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेला आहे। खडकवासला धरणसाखळी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुळा मुठा नदीपात्रामध्ये आपण पाहतोय की केला जातोय। 16,000 क्युसेक वेगाने पाणी जे आहे ते मुळा मुठा नदीपात्रामध्ये सोडलं जातंय। पुणे शहर आणि जिल्ह्याला जे आहे घाटमाथ्यावरती ऑरेंज अलर्ट जो आहे तो हवामान विभागाने दिलेला आहे। त्यामुळे सकाळपासूनच पुणे शहरामध्ये सुद्धा पावसाची रिमझिम जी आहे ती पाहायला मिळते। मात्र त्याचा परिणाम म्हणून घाटमाथ्यावरती जो पाऊस पडतोय त्याचं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती धरणामध्ये येतंय आणि 100% धरण भरल्या कारणामुळे आपण पाहतोय की 9 वाजल्यापासून 16,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातो। त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं अशा पद्धतीचं आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलंय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी।